37 वीक ऑनवर्ड कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. माझा डॉक्टरने सांगितलं की माझं वेट जरा जास्त वाढतंय, तर मला असं तुला घ्यायचं आहे ना. मी डॉक्टर पण माझा चेंज केलेला आहे. आता तसं वाटतं हे खूप लवकर घेतोय आपण. कधी कधी खूप डिफिकल्ट होतं चालायला. माझं हॉस्पिटलमध्ये नाव पण रजिस्टर केलं आहे डिलिव्हरीसाठी. काय करतोय? आत्ताच वेळ आहे खायचा आणि आता पण मी नाही खाणार तर कधी खाणार? आपल्याला आता न्यूट्रल कलर पाहिजे. मला डॉक्टरांनी गोड खायला नाही सांगितलंय. कपडा पण नाही. मला काही दिवसातच 9 लागणार आहे आणि मग नंतर समजा जर गर्ल झाली तर मग आपण हॅलो, वेलकम टू माय चॅनल. हा आहे माझा 3rd ट्रायमिस्टर मधला व्लॉग. मी ॲजच 3rd ट्रायमिस्टर मध्ये काही व्लॉग नाही केलं, काही शूट नाही केलंय. तर जे काही पण अपडेट आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतीलच. पण आत्ता सध्या मी आलेली आहे बाहेर शॉपिंग करायला, कारण मला माझी हॉस्पिटल बॅग रेडी करायची आहे बाळासाठी आणि माझ्यासाठी. जे मी व्हिडिओज बरेच बघितले यूट्यूबला, तर काय काय घ्यायचं आहे, काय इसेन्शियल आहे, बेसिक आहे गोष्टी, त्या सगळ्यांची मी लिस्ट काढलेली आहे. तर तेच मी घ्यायला आली आहे. मी जास्त काही घेणार नाही आहे, कारण माझी मम्मी बोलली की काही शॉपिंग नाही करायची बाळाची. कांचन पण बोलली काही नाही घ्यायचं, बाळ आल्यावर आपण सगळं बघूया, जे काही पण लागेल बाळ आल्यावर घेऊ. पण मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टी तर घेतल्या पाहिजे, कारण बाळ जरी आलं तरी हॉस्पिटलमध्ये जर कोणी काही मागितलं हे आहे ते आहे तुमच्याकडे, जे जे खूप बेसिक आहेत, मला वाटतं त्या आधी घेतलेल्या कधीही चांगलं. अँड मी जर काही गोष्टी घेतल्या तर त्या मी वॉश वगैरे करून पण ठेवू शकते आणि बाकीच्या गोष्टी तर येतच राहतील, जसं बाळ येईल तशा सगळ्या गोष्टी आपण म्हणजे घेऊच. मी आली आता बेलापूरच्या डीमार्टला, कारण मी एकदा इकडे आलेली आणि इथे ना मला खूप असे चांगले क्यूट गोष्टी दिसलेल्या. पण तेव्हा माझा 3रा का 4था महिना चालू होता, तर प्रतिपूलेला काहीच नाही घ्यायचं आता. आणि मला असं खूप होतं की घेऊ, पण आता वेळ आली आहे तर म्हटलं सगळ्यात आधी आपण इथे जाऊया. आज संडे आहे आणि मोस्टली गर्दी पण असेल, पण जर खूप गर्दी असेल तर मी आतमध्ये जास्त वेळ नाही थांबणार, मी निघून येईल. बाहेर दुसरे शॉप्स आहेत तिकडे बघू, पण जर जमलं बघण्यासारखं असलं तर मग काही गोष्टी घेऊया. सो चला, स्टे ट्यून. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. A few moments later. आम्हाला इथे टॉवेलचं सेक्शन दिसलं क्यूट. कलर घेऊया याच्यातला. नाही, यातलंच घे. येल्लो घे, येल्लो चांगला वाटतं. येल्लो पटकन असा खराब होण्यासारखा आहे ना, डाग बिग लवकर दिसेल, पण याच्यात लाईटच कलर असतात. येल्लो घे. येल्लो घेऊ. प्रतीकची चॉईस येल्लो टॉवेल पाहिजे. ठीक आहे, चल हे घेऊया. एक झालं फायनल. आता आपल्याला ना छोटे नॅपकिन्स घ्यायचे. कपडा पण नाही तसं छान आहे. सो हे पावसाळ्यामध्ये थोडं बरं पडेल ना गरमीसाठी. ते रॅप करायचं घेऊया, पण हे चांगलं बघ जरा, तू चांगलं भेटत असेल. सेमच डिझाईन्स आहेत. हे बघ, ही एक डिझाईन आहे. टोमॅटो. ऑरेंज आहे, ऑरेंज. याचा कपडा नाही चांगला. ब्लँकेटमध्ये कलर चूज कर चांगला वाला. क्यूट पाहिजे जरा, छान. आपल्याला आता न्यूट्रल कलर पाहिजे. 2-3 महिन्यासाठीच पाहिजे. मग नंतर समजा जर गर्ल झाली तर मग आपण तसे वाले घेऊ. ठीक आहे, हा एक चांगला आहे. अजून एखादा बघ ना कलर. आपल्याला एक असं रॅपर घ्यायचं आहे. हा चांगला बघ जरा. आय थिंक व्हाईट पण चांगला आहे, पण हे मला फिशवाली डिझाईन नको आहे. प्लेन चांगली डिझाईन बघ. आय थिंक हे नॅपकिन्स चांगले वाटतात. मला कॉटन पाहिजे, पण हे खूप असं वाटतं हे खूप लवकर घेतोय आपण. हे नेक्स्ट मंथमध्ये ऑर्डर करेल मी ऑनलाईन. हे सो आम्हाला काही गोष्टी भेटलेल्या आहेत, त्या आम्ही घेतल्यात. बॉटल घ्यायची आहे, तुला बॉटल घ्यायची आहे, पाण्याची बॉटल. सो मी ही माझ्यासाठी घेतली आहे बॉटल. तुझ्यासाठी कर पटकन फायनल. तर आमची शॉपिंग झालेली आहे. आम्हाला एवढं काही घ्यायचं नव्हतंच, तर मी फक्त एक ब्लँकेट घेतलं आहे, एक टॉवेल घेतलं आहे म्हणजे बेबीसाठी, आणि हे घेतलं आहे नॅपकिन्स घेतले आहेत, सॅनिटायझर, आणि मला पाणीसाठी एक स्टीलची बॉटल पाहिजे होती पाणी प्यायला, बिकॉज हॉस्पिटलमध्ये लागेल आणि प्लास्टिकची नको वाटते, तर ते मी बॉटल घेतलेली आहे. सो आता निघालो आहे. पटकन झालं. ॲक्च्युली खालच्या सेक्शनमध्ये खूप जास्त गर्दी होती, जिथे सगळं आपलं खायचं सामान असतं ना तिथे. वरती एवढी गर्दी नव्हती, तर आम्ही पटापट जे पाहिजे होतं तेच घेतलं. लकीली लिस्ट पण होती माझ्याकडे. ऑल्सो मी 3rd ट्रायमिस्टरमध्ये काही व्लॉग नाही केलं,
कारण माझा जसा 3rd ट्रायमिस्टर चालू झाला, 7वा महिना चालू झाला ना, तर आमचं पूर्ण बेबी शॉवरची तयारी चालू होती आणि खूप तयारी चालू होती काय काय करायचं. सो त्या गडबडीमध्ये ना माझे असे डॉक्टर्सचे व्हिजिट्स वगैरे होते, ते तर चालूच होते, पण मी काही असं व्लॉग केलं नव्हतं तेव्हा. तर आता माझा तुम्हाला जर सांगायचं तर आता माझा 8वा महिना चालू आहे. 8व्या महिन्याचा शेवट आहे. आय थिंक मी सांगितलं असेल, माहिती नाही. तर मला काही दिवसातच 9वा लागणार आहे आणि 9वा जसं मला चालू होणार, म्हणजे मला वाटतं 10 दिवसांनी मला 9वा महिना चालू होणार आहे. तर त्याच्यासाठी मला ही बॅग फटाफट पॅक करायची, कारण असं म्हणतात की 9वा महिना चालू झाला तर कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. आणि डॉक्टरांना पण मी विचारलेलं तर ते बोलले 37 वीक ऑनवर्ड कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. आणि आजपासून माझा 34 वीक चालू झालेला आहे. सो 34, 35, 36, 37 4 वीक आहेत माझ्याकडे. तर आहेत म्हणजे माहिती नाही आता माझी डिलिव्हरी कधी होणार, त्याचं काय तर सांगता नाही येत. म्हणून मला ही बॅग रेडी करून ठेवायची आहे. तसं तर 8व्या महिन्यातच डॉक्टर सांगतात रेडी करून ठेवा, पण माझा 8वा महिना सगळ्या गोष्टी जमा करण्यामध्येच गेला की मला काय काय पाहिजे, नक्की काय काय घ्यायचं आहे. 7व्या महिन्यामध्ये माझं बेबी शॉवर झालं जसं मी तुम्हाला सांगत होती, तर त्याच्यामध्ये मी खूप जास्त बिझी होती. तर जर तुम्ही व्लॉग नसेल बघितलं तर ते नक्की व्लॉग बघा आणि सबस्क्राईब पण करा. तर तेव्हा माझं ना ग्रोथ स्कॅन झालेलं 7व्या महिन्यामध्ये करतात. तर ते हार्डली आय थिंक 20-25 मिनिट्सचं होतं. त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर चेक करतात की ग्रोथ वगैरे प्रॉपर होते ना बाळाची. तर ते एक स्कॅन असतं. 5व्या महिन्यानंतर डायरेक्ट 7व्या महिन्यामध्ये करतात. त्याच्यानंतर रुटीन चेकअप झालेला 1 महिन्यानंतर, म्हणजे 8व्या महिन्यामध्ये मला बोलवलेलं. 10 दिवसानंतर 9वा चालू होणार आहे. तर तेव्हा मी जाणार आहे माझ्या मम्मीकडे डिलिव्हरीसाठी. तर मी डॉक्टर पण माझा चेंज केलेला आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टर का स्विच केला अचानक, कारण माझी ट्रीटमेंट तर सगळी चांगली चालू होती. तर माझी ट्रीटमेंट उल्वेमध्ये चालू होती. उल्वेची जी डॉक्टर आहे माझी ती म्हणजे चांगली डॉक्टर आहे आणि सगळं ट्रीटमेंट वगैरे तिने मला खूप छान दिलं आतापर्यंत. पण डिलिव्हरीसाठी माझा आधी विचार होता इथेच डिलिव्हरी करूया, पण बिकॉज ऑफ फ्यू रिझन्स आम्ही डिसाईड केलं की नको, कल्याणला गेलेलं कधी बेटर. तर मी कल्याणला गेलेली, जसं बेबी शॉवरच्या शॉपिंगचं तुम्ही ब्लॉग बघितलं तेव्हा मी कल्याणला गेलेली. तर तेव्हा मी एक डॉक्टर फायनल केलं अँड आता माझी ट्रीटमेंट तिथेच चालली आहे. तर आता मी 2 ते 3 वेळा ऑलरेडी जाऊन आली आहे. ऑल्सो माझं हॉस्पिटलमध्ये नाव पण रजिस्टर केलं आहे डिलिव्हरीसाठी. आधी रजिस्टर करावं लागतं काही हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट पण होतं, असं काही नाही आहे. तर माझं डिलिव्हरीसाठी नाव पण रजिस्टर झालं आहे अँड ट्रीटमेंट पण तिथे चालू आहे. सो आता याच्यानंतरचे मे बी तुम्हाला जे ब्लॉग दिसतील ते माझ्या मम्मीकडेच दिसतील, कारण मी जसं माझा 9वा चालू होणार आहे मी मम्मीकडे जाणार आहे. कारण 9व्या महिन्यामध्ये 7-7 दिवसांनी डॉक्टर बोलवतात व्हिजिटसाठी, त्याच्यामुळे. सो हे माझं 3rd ट्रायमिस्टरमधलं अपडेट होतं. सो हे असं सगळं चाललं आहे. आता आम्ही आलो आहे सीवूड मॉलला, कारण प्रतीकचं थोडं काम आहे इकडे. आहे तिकडे बघा प्रेग्नेंट लेडीसाठी ना गाडी पार्क आहे आणि ते मॉलची एंट्री आहे. मी प्रतीकला बोलते इकडे गाडी पार्क कर, तर तो ऐकतच नाही आहे. काय बोलते मी, गाडी पार्क करते. मी बोलते फायदा उचल या गोष्टीचा, तर फायदा पण नाही उचलत. कोणतं शॉप पाहिजे? ते काय रे फर्स्ट एवढं कोण शोधणार. काय करतोय? काय करतोय? अरे बघतोय कसं राहतं. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play how I like. हे असं तुला घ्यायचंय ना? 0+years. आम्ही आता बरेच शॉप फिरलो. बेबीजचे जे शॉप आहे मॉलमध्ये, मदर केअर आहे, अजून 2-3 शॉप्स होते आम्ही बघितलं. तर तिथे त्यांचा एक सेक्शनच आहे इसेन्शियलचा आणि त्यात एवढ्या गोष्टी आहेत, एवढ्या नवीन गोष्टी आम्हाला बघायला भेटल्या की हे सगळं बाळासाठी वापरतात. मला तर माहिती पण नव्हतं. तिकडे एक पिल्लो होता जो राईचा होता, त्याच्या आतमध्ये राई होती, जे बेबीचं जे हेड असतं त्याचा शेपसाठी ते चांगलं असतं. सो मी हे पहिल्यांदाच ऐकलं आणि पहिल्यांदाच बघितलं पण आहे. खूप अशा नवीन गोष्टी इथे बघायला भेटल्या. बट आता मी दमली आहे फिरून आणि मला भूक लागली आणि तेवढ्यात मला दिसलं MOD डोनट.
सो मी प्रतीकला म्हटलं की चल आपण खाऊया. तसं तर मला डॉक्टरांनी गोड खायला नाही सांगितलं आहे, बट ठीक आहे यार, आता माझे काय 1 महिना 1-1.5 महिना उरला आहे. त्यात पण जर मी हे नाही खायचं ते नाही खायचं करणार तर मग काय आता, कारण त्याच्यानंतर पण मला खायला काही भेटणार नाही आहे. खूप वॉक झाला आज, पण ठीक आहे, मला एवढं काही वाटत नाही चालायला. कधी कधी खूप डिफिकल्ट होतं चालायला, असं वाटतं की 15-20 मिनिट्स जरी चाललं तर असं वाटतं आता बसू, बट आज मला असं काही वाटत नाही आहे. आज मी एकदम प्रॉपर कम्फर्टेबल आहे. काय आणलं? दुबईचा व्हायरल डोनट. अरे कोणता आहे? हा वाला. चांगला आहे ना? मिठाईसारखं वाटतंय. कोणती मिठाई वाटते? रसमलाई. डॉक्टरांनी मला गोड खायला नाही सांगितलंय. तसं पण मी गोड खात नाही जास्त, मला आवडत नाही आधीपासून, बट माझं डॉक्टरनी सांगितलं की माझं वेट जरा जास्त वाढतंय, तर मला म्हटलं की गोड वगैरे जे पण थोडंफार खाते ते पण नको खाऊ. तर आणि मी बघा इथे डोनट खाते. बघितलं पहिलं असं वाटलं की मला डोनट खायचं आहे, सो इच्छा झाली तर काही करू नाही शकत. आता डिलिव्हरीनंतर तर तसं पण मला काही खाता नाही येणार. आय थिंक 2 ते 3 महिने मी काहीच नाही खाऊ शकत. सो आत्ताच वेळ आहे खायचा, आणि आत्ता पण मी नाही खाणार तर कधी खाणार. म्हणून म्हटलं जाऊ दे, वाढतंय वजन वाढू दे, आपण करूया नंतर कमी, पण खाऊया. आता आम्ही निघालोय मॉलमधून आणि चाललोय आता घरी. सो आम्ही काय घेतलं, काय शॉपिंग केली ते तुम्हाला बघायला भेटेल. माझा जो ब्लॉग येईल हॉस्पिटल बॅगचा, म्हणजे मी जी पॅकिंग करेल हॉस्पिटल बॅगसाठी, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवेल की मी काय काय शॉपिंग केली आहे. कारण माझे ऑनलाईन पण बऱ्याच गोष्टी येतील तोपर्यंत, सो मी सगळं तुम्हाला सोबत एकत्र दाखवेल. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. जर 1 मिनटं, हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअरसेल्फ. बाय बाय.